तर हाय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो आज तब्येत थोडी ठीक नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं एक तुमच्याशी गप्पा माराव्यात, एक व्हिडिओ तरी बनवावा, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो आज मस्तपैकी पाऊस वगैरे तर पडलेलाच आहे, बट मी जे झाडं लावलेले आहेत त्याला फुले यायला चालू झालेलं आहे. तर बघू आपण काय काय होतं ते. बट आता तुम्हाला दाखवतो मी. पहिले फर्स्ट हे बघा, हे जे मी ही लावली आहे शेवंती. तर आता ह्याला फुलं नाही आले अजून, ते खूप छोटंसं होतं झाड, ह्याला फुलं अजून काय आले नाहीत, बट आता येतील. तरी शेवंती आता मला बघायचं आहे पांढरी आहे का पिवळी शेवंती आहे तेच पाहायचं. पण विषय असा झाला मित्रांनो की हे दिसतंय का तुम्हाला, तर याच्यावरती ना हे असले काळे किडे पडले. तर हे काळ्या मुंग्या येतात, आय थिंक हेच कीड लागली याला. नंतर याला बहुतेक आता काय फवारावं ते मला माहीत नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की काय आहे नेमकं ते. किडेच लागले पण ह्याला एवढे सगळे. हे काय एवढं मी मस्त मेहनत करून झाड आणून लावले आणि त्याला लागलेत किडे. काहीतरीच होतं, एवढी माणूस एवढी मेहनत करते, किडे लागले. चालेल तिकडे बघा, मी लावलंय सेकंड झाड. हे आमचं मोगऱ्याचं खूप छोटंसं होतं मित्रांनो हे झाड, पण आता ह्याला मस्तपैकी फुटलेत फांद्या नव्या. एवढं भारी वाटायला लागले ना, लयच भारी वाटायला लागले. मस्तपैकी याला कुंपण पण केले तारांचं. आमचा जुना वाडा आहे ना, त्यामुळे हे असं माती, हे इकडे कडीपत्त्याचे एवढे मोठे झाडं आले ते सगळे. पहिले ते एवढं मोठं झाड होतं कडीपत्त्याचं असं उंच, पण आता ते आम्ही तोडून टाकलं, जळून पण गेलं होतं आणि किडे पण लागले होते त्याला, त्याच्यामुळं. बट आता छोटे छोटे असे पूर्ण कडीपत्त्याचे हे उगवले झाडं. इकडे मोकळ्या मातीमध्ये झाडं भरपूर येतात असे. हे बघा, हे आमचं जुना वाडा पूर्ण म्हणजे पडून गेला आता सगळा पूर्ण. झाडं झुडपं वगैरे पहिले खूप जण राहत होते, कोणीच नाही त्याच्यामुळे. हे बघा कावळे बघा किती कावळे आलेत ते. तिथे त्यांना खायला टाकतो आम्ही, त्यामुळे येतात ते कावळे. बापरे खूप त्रास होतोय. हे बघा तुळस, केवढी मोठी तुळस एवढी झाली होती, पण उन्हाळा आला आणि त्या तुळशीचं पूर्ण हेच झालं, म्हणून मी त्याला कट केलं आणि परत तेवढी वाढली. तर मित्रांनो हेच तुम्हाला दाखवायचं होतं की इथं आमच्या लिलीला म्हणजे फुलं मस्त आलेत. मी याच्यामध्ये पांढरे आणि पिवळे पण लावले होते, पण पांढरे गायब झाले तर पिवळेच आले. तर एकदा पांढऱ्याचा भर येते, एकदा पिवळ्याचा भर येते. तर हे अशा प्रकारे मस्तपैकी झाड आलेले लिलीचं. हे आमचं जास्वंदाचं झाड. असे 2-3 प्रकारचे झाडं लावले होते जास्वंदाचे, आता ते वाढतच नाहीत. त्या ह्याच्यात ठेवलेत मी, बऱ्यापैकी त्यांची निगा राखली. याला मात्र फुलं येतात. आपलं याचं येते स्वस्तिकाचं पण होतं, बट आता नाही आहे. हे बघा गुलाबाचे मात्र मस्त आता याला कळायला. मी काल परवाच खत टाकलं आहे याला मस्तपैकी. आता हे काय इथनं पण असं हे उगवत आहे, नवीन ह्याला पालवी फुटलेली आहे. तर बऱ्यापैकी असं येतात झाडं. हे काय याला पण दिसत आहे नवीन. आता ते असं हे बघा मित्रांनो, ही जे तुळस आहे आमची, तर तुळस ही पूर्णपणे म्हणजे जळून म्हणता येणार ना, पण करपून गेली होती. बट त्याला मी काय केलं, पूर्णपणे कापलं. ती एवढी झाली होती तुळस पूर्ण, तर ती पूर्ण सगळं करपून गेलं होतं. मग मी ते कापले, त्याचे सगळे पानं कापून टाकले. एवढंच केलं होतं त्याचं एवढं.
सगळं काढलं, त्यात खत टाकलं खत टाकलं आणि आता बघा पावसानंतर मस्तपैकी अशी ती बहरली आहे तुळस पूर्ण मस्त. थोडा खोकला येतो मित्रांनो, ॲडजस्ट करा. विशेष काय असतं माहिती आहे का, आपल्या आपण जे म्हणतो की तुळस लवकर, काही काही जणांच्या घरात तुळस तिखट नाही, तर त्याचं एकच रिझन असतं मित्रांनो, पाणी जास्त टाकू नये तुळशीला. आपल्या इथं काय होतं, आपण तुळशीला रोजच पाणी टाकतो, पूजा झाली की रोज पाणी टाकतो. तर तसं पाणी न टाकता त्या तुळशीमध्ये ते म्हणजे कोरडं होऊ द्यायचं. कोरडं झाल्याच्या नंतर 1 दिवसाच्या नंतर पाणी टाकायचं त्याला, म्हणजे 1-2 दिवस जाऊ द्यायचं, मग पाणी टाकायचं. असं होतच नाही, त्याच्यामुळे आपली तुळस खराब होऊन जाते. बघा किती मस्त आली तुळस. आमच्याकडे रोज पाणीच नाही टाकत त्या तुळशीला. हे बघा, हे मी लावलेली कोरफड एवढीच होती, आता ती एवढी झाली. इथे पण लावले, एक तुकडा लावला होता मी एवढा तुळशीचा. परत हे आबोलीचं झाड आहे, हे पण काहीच नाही, मी उगाच लावायचं म्हणून लावलं होतं, बट ते आलंय चांगलं, त्याच्यानं मला जास्त आनंद झाला. ह्या मात्र झाडासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आणि ते झाड आता मोठं पण झालेलं आहे. हे झाड आहे ना, हे लावण्यासाठी म्हणजे 3 वेळेस मी फांटे आणले. जास्वंदाचे फांटे 3 वेळेस आणले. 3ही वेळेस नाही लागलं ते. 4थ्या वेळेस बरोबर तो फांटा आणला आणि लावलाय, तर असंच एवढं मोठं झाड झालं. मला म्हणजे असं विश्वास नव्हता की ते फांटा लावल्याच्या नंतर झाड येतं, बट ते आलं, त्याच्यानं भारी वाटतंय मला. मग मी हा प्रयोग इथं पण केला. हे आमचं थोडं जुन्या टाईपचं घर असल्यामुळे तुम्हाला असे झाडं वगैरे दिसत असतील, बट हे बघा, हे जे दिसतंय झाड, तर हे पण जास्वंदाचंच आहे. हायब्रिड जास्वंद असं म्हणतात त्याला. तर ते हायब्रिड जास्वंदाचं झाड आहे. आणि बघा कावळा पण आला इथं. हे मस्त आम्ही असं इथं प्राण्यांसाठी सगळं टाकलेलं राहते. कावळा, चिमण्या सगळे येतात, रोजच येतात मस्त. त्यांना पाणी वगैरे ठेवलं आहे, खाऊन जातात ते. कसा वाटला आमचा वाडा? हे बघा, सगळं जुन्या टाईपचा वाडा आहे पूर्ण. किती गर्दा करायला लागले, तर एवढे सगळे कावळे येतात. बघा, ते मी इथं थांबलोय तर मला सगळे ओरडत आहेत की तू घरात जाय, आम्हाला खायचं आहे ते म्हणून. बघा केवढा गर्दा आला आहे, जसं काय आता जत्रा भरली आहे की वाटायला लागलं आहे. एक जण इथं बसलाय, एक जण तिथून ओरडतोय मला की तू घरात जाय म्हणून. काय रे बाबा, काय झालं? कसं बघतोय माझ्याकडे? घे घे घे, मी नाही काय करत रे बाबा तुला. बघा बघा ते बघा, काय नाही, त्याला टाकलं की ते मागच येते. याच्यातला ना एक आहे, एक जण ते तर खूप गोड आहे, क्यूट आहे, ते लगेच माग येते. बघा कसं बघायला आहे माझ्याकडे. ये बरं, जाऊ दे, नाही यायचं, मी जातो बाबा, जाऊ दे. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ, तर मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.